जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं। व्यासपीठावर पूजनीय सद्गुरु माऊली आणि गुरुआईचं आगमन झालेलं आहे। यानंतर मी यानंतर पूजनीय गुरुआईचे स्वागत व सत्कार श्रीमती निशाबाई मोहोरकर करतील अशी त्यांना विनंती करतो। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं। यानंतर श्रीमाननीय युवराज भाऊ वाघाळे यांचे स्वागत, श्रीमाननीय मुरलीधरजी झलपुरे यांचे स्वागत, श्रीमाननीय महादेव भाऊ डेंगे करतील अशी त्यांना विनंती करतो। श्रीमाननीय सुभाष भाऊ वैद्य यांचे स्वागत, श्रीमाननीय एकनाथ भाऊ लिखार नागपूर यांचे स्वागत, रामरतन भाऊ मोडघरे करतील अशी त्यांना विनंती करतो। श्रीमाननीय रामेश्वर भाऊ उमरेडकर यांचे स्वागत, रवी भाऊ आग्रे करतील अशी त्यांना विनंती करतो। यांचे स्वागत प्रणय भाऊ मोहोरकर करतील अशी त्यांना विनंती करतो। स्वागत मुकेश भाऊ मते करतील अशी त्यांना विनंती करतो। श्रीमाननीय मारुती भाऊ बोटरे यांचे स्वागत विजय भाऊ मोहोरकर करतील अशी त्यांना विनंती करतो। यांचे स्वागत सुरेश भाऊ साठवणे करतील अशी त्यांना विनंती करतो। त्यांना विनंती करतो। ताई मोहोरकर करतील अशी त्यांना विनंती करतो। अशी त्यांना विनंती करतो। यानंतर
श्रीमाननीय रामेश्वरजी वाट पोलीस पाटील खमारी यांचे स्वागत महादेव भाऊ डेंगे करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर श्रीमान्य आशिष भाऊ लांजेवार उपसरपंच खमारी यांचे स्वागत रवी भाऊ आगरे करतील अशी त्यांना विनंती करतो. श्रीमान्य हितेश भाऊ सेलोकर श्रीमान्य प्रभूजी भेंडर सामाजिक कार्यकर्ता मंडणगाव, श्रीमान्य दिनेशजी भेंडर गुरुजी खमारी यांचे स्वागत रामरतन भाऊ मोडगरे करतील अशी त्यांना विनंती करतो. श्रीमान्य राजूजी मोडघरे बाबा हनुमान जी को प्रणाम, सद्गुरु माऊली को प्रणाम, परमात्मा एक. आणि त्यानंतर ही रॅली या परमेश्वराच्या निवासस्थानी उपस्थित झाली, पोहोचली. त्यानंतर याच ठिकाणी आमच्या भगवंताचं हवनपूजा आटोपलं आणि लगेचच आमच्या या सत्संगाला सुरुवात झाली. आपण या ठिकाणी दूरदूरून या परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी, महासंमेलनासाठी आपण एवढा वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालो. त्याबद्दल मी सगळ्या सेवक सेविकांचं, बालगोपालांचं फार फार आभारी आहे. कारण आपल्या जीवनामध्ये सत्संगाची खूप आवश्यकता आहे. कारण आपण पाहतो आहोत या पृथ्वी तलावर आपण जेव्हा या मार्गाच्या आधी आपल्याला सगळ्यांनाच मालूम आहे की आपण कुठे होतो आणि आपल्या देवानी आपल्याला कुठं आणून पोहोचत. आपण त्या दिवसाची आठवण करा प्रत्येकाने की ज्या वेळेस आपण दुःखामध्ये होतो, आपलं दुःख दूर होत नव्हतं, आपल्याला समाधान मिळत नव्हतं, त्यावेळेस आपण दारोदारी भटकत होतो. आपण कितीतरी पैसा खर्च केला परंतु आपल्याला समाधान कुठेही मिळालेलं नाही. परंतु या आमच्या देवाने आम्हाला एक सुंदर असं भगवंत प्राप्त करून दिला, ज्याच्या माध्यमातून आम्ही या मार्गामध्ये आल्याच्या नंतर आमचे दुःख दूर झाले आणि आम्ही समाधानी राहिलो. कारण आपण पाहतो आहोत या पृथ्वी तलावर की आपल्याला भगवंत दिसत नसतो पण त्याची अनुभूती होत असते. अनुभवाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची प्रचिती होत असते. कारण आपण भगवंत पाहिलेला नाही पण आपल्याला अनुभवाच्या माध्यमातून या भगवंताने आपला परिचय करून दिला आणि त्या परिचयाच्या माध्यमातून आपण या जगामध्ये वावरत आहोत. या जीवनाची जर वाटचाल करत आहे, जेव्हा आपण या जन्माला आलो तर प्रत्येक मनुष्याला हा मृत्यू अटळ आहे. पण जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचं जे अंतर आहे ते आपल्या हातामध्ये आहे. आपल्याला देवानं जे जन्माला टाकलेला आहे तर आपण प्रत्येक सेवकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपल्याला जीवन हा बार बार मिळणार नाही आहे. कितीतरी योनी आपण कितीतरी कष्ट
केल्याच्या नंतर आपल्याला हा मनुष्य जीवन प्राप्त झालेला आहे. म्हणून हा मिळालेला जो जीवन आहे याला आपल्याला सार्थक करायचा आहे. जर आपल्याला सार्थक करायचं असेल तर आपल्याला भगवंताची साथ खूप आवश्यक आहे. भगवंताच्या शिवाय आपण या जीवनाची वाटचाल करू शकत नाही. कारण आपल्यामध्ये काहीही नाही आहे. आपण एक नौकर आहोत. चालवणारा चालक हा भगवंत आहे. तो जसा चालवतो त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. आणि त्यांनी जे आम्हाला गुणधर्म दिलेला आहे सत्यमर्यादा प्रेम, त्या सत्यमर्यादा प्रेमाने आपण चाललाच पाहिजे. आणि आपण जर त्याच्या सत्यमर्यादा प्रेमाने आपण चालू नाही तर आपल्यावर कुठं नाही कुठं आपल्यावर प्रसंग निर्मिती होईल आणि त्या प्रसंगातून आपण बाहेर नाही निघू शकणार. जर आपल्याला प्रत्येक प्रसंगामधून बाहेर निघायचं असेल, प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला आपल्या भगवंतानी जे कार्य दिलेले आहे त्या कार्याला समोर न्यावं लागेल. त्यांनी जे गुणधर्म दिलेले आहे, त्यांनी जे आम्हाला मार्गामध्ये शिकवलेले आहे त्या मार्गाच्या हिशोबाने आपल्याला चालावं लागेल. त्याच्या गुणधर्माने त्याच्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला भगवंत आपले नाव किनाऱ्याला पोहोचवाल. नाहीतर आपण मधामध्ये लटकून राहू, ना घर का ना घाट का. म्हणून प्रत्येक सेवकांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की हे जे जीवन मिळालेलं आहे हे अमूल्य जीवन आहे. याला व्यर्थ जाऊ देऊ नका. याला जर व्यर्थ जाऊ दिलं तर आपण जेव्हा आपलं मरण येईल त्याच्यानंतर आपल्यालाच पश्चाताप होईल, आपल्याला कळणार नाही. म्हणून हा जीवन मिळालेलं अमूल्य जीवन आहे. ह्या जीवनाची वाटचाल आहे ती परमेश्वराच्या सानिध्यमय जीवनामध्ये करा. परमेश्वराचं नामस्मरण करा. परमेश्वराच्या कार्यामध्ये धावून जा. परमेश्वराचं जिथं जिथं कार्य होते, जिथे जिथे कार्य, जिथे तिथे सत्संग होते, तिथे तिथे बिलकुल आपण परमेश्वराच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा प्रयत्न करा. कारण हा कार्यक्रम हा परमेश्वराचा जरी असला तरी परमेश्वराच्या कार्यक्रमाची शोभा ही आपल्याच माध्यमातून वाढणार आहे. आपणच आपल्या कार्यक्रमाला गेलो नाही तर आपल्या परमेश्वराची शोभा कुठून वाढेल. आणि त्याला सुद्धा कसं वाटेल की मी एवढा मोठा सेवक बनवला, मी एका परिस्थितीमधून त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर मला तो विसरून गेला. कारण आपण देवाला विसरू नका. देवाला सदैव सोबत ठेवा. आपण प्रत्येक कार्यामध्ये त्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. कारण आपण असं मनामध्ये गृहीत धरा की तो आपल्या सदैव सोबत राहतो, सोबत चालतो, सोबत पाहतो. आपल्याला ज्या गोष्टी सगळ्या गोष्टी तो आपल्या पाहतो याची जाण प्रत्येक सेवकाला असायला पाहिजे. कारण देव हा प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक मनामध्ये आहे, विचारामध्ये देव आहे. आपण चांगल्या विचाराने जगा. कारण विचार जर चांगला असाल तर देव तुमच्या सदैव पाठीशी राहील. विचार जर चांगले नसाल तर आपला देव आपल्या पाठीशी राहणार नाही. आपण कितीही पूजा केली तरी त्याचा काहीही फायदा नाही जर आपले विचार सुंदर असाल, आपण जर कोणाला मदत करत असाल. कारण माणूस तर स्वतःसाठी जगतोच आहे, पण स्वतःसाठी जगण्यापेक्षा आपण दुसऱ्याला मदत करा. स्वार्थी बनू नका, परमार्थ करा. परमार्थ करू तर नक्कीच आपल्या देवाला वाटेल, स्वाभिमान वाटेल की पहा मी एक सेवक बनवलेला आहे. तो सेवक कसा चालतो त्याला सुद्धा स्वाभिमान, त्याला सुद्धा असं वाटेल की माझा सेवक किती माझ्या कार्यासाठी धावून जातो. म्हणून प्रत्येक सेवकांनी आपल्या देवाच्या कार्यामध्ये धावून जा. सगळे कामं सोडून द्या, पण आपल्या देवाचं जिथं जिथं कार्य होते तिथे तिथे धावून जा. आपण त्याच्या कार्याला धावून गेलो तर नक्कीच तो आपल्या कार्यामध्ये धावून येईल. आपणच गेलो नाही त्याच्या कार्यामध्ये तर तो कुठे आपल्या कार्यामध्ये धावून येईल. कारण या जीवनामध्ये आदान प्रदान हे फार महत्वाचं आहे. कारण आपण कोणाला पैसे देतो तर त्याला सुद्धा वाटते की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तो मला तो धावून येईल, माझी मदत करेल, असं हे सगळ्यांनाच वाटत असते. पण देवाला तसं वाटत नाही. देवाला फक्त एवढंच वाटते की माझा सेवक हा सुखी समाधानी झाला पाहिजे आणि माझं जे कार्य दिलेलं आहे, जे अंधश्रद्धा निर्मूलनचं कार्य आहे, आपण वाईट व्यसनापासून दूर गेलेलो आहोत. आपला कितीतरी पैसा हा वाचलेला आहे. आपण जर एका जीवनाच्या वाटचालीकडे जर आपण विचार केला तर पहा, हिशोब जर केला आपण जीवनाचा तर आपण कुठे जुवा खेळत नाही, आपण कुठे दारू पित नाही, आपण कोणते वाईट व्यसनापासून दूर गेलेलो आहोत.
तर आपला कितीतरी पैसा हा वाचलेला आहे. तर याच पैसा वाचवण्याच्या निमित्तानंच आपला देव आपल्याला वेळोवेळी मदत करतो आहे. आणि प्रत्येक सेवकांनी आपण लक्ष ठेवायला पाहिजे की आपण दुसऱ्याकडे पाहून आपलं जीवन जगू नका, आपण स्वतःकडे पहा, आपल्या देवाकडे पहा. आपण जर आपल्या दुसऱ्याकडे पाहून जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपण कधीही जीवनामध्ये सक्सेस होणार नाही, जीवनाची वाटचाल चांगली करू शकणार नाही. आपण स्वतःकडे पहा की आपण पहिले काय होतो आणि आता काय झाला, आणि आपल्या देवाने आपल्याला कुठपर्यंत नेऊन सोडवलं. कारण देवाला सोबत घेऊन चालाल तर नक्कीच तो देव आपल्याला कोणत्याही परिस्थितीमधून बाहेर काढल, कोणतीही परिस्थिती येऊ देणार नाही. म्हणून त्याच्या कार्यामध्ये हमेशा प्रत्येक वेळेस जिथे जिथे सत्संग होतो तिथे तिथे आपण सत्संगाला उपस्थित व्हा आणि सत्संगाचा लाभ घ्या. सत्संगामध्ये जे शिकवल्या जाते त्या शिकवण्याचा आपण आपल्या मनामध्ये उतरवा, अंमलबजावणी करा आणि त्या हिशोबाने आपल्या जीवनाची वाटचाल करा. नक्कीच आपली नाव किनाऱ्याला लावाल, नक्कीच आपली जिथे परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून देव बाहेर काढाल. देवाला असं वाटत नाही की माझा सेवक हा दुखी राहिला पाहिजे, त्याला असं वाटते की माझा सेवक हा हमेशा सुखी राहायला पाहिजे, त्याला कोणतीही परिस्थिती येऊ नये. पण परिस्थिती जी येते ती आपल्या कर्माने येते. आपण कुठंतरी कमी पडतो, आपण कुठंतरी देवाला नावबोटं ठेवतो, पण देवाला नावबोटं ठेवू नका. देवाला नावबोटं ठेवून आपणच वाईट ठरू. आपण चुकलो, आपण चुकीची माफी मागा आणि ती चूक पुन्हा करू नका असं म्हणून आपण जीवनाची समोरची वाटचाल करा. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. यानंतर संचालनाचं काम सचिन भाऊ साठवणे करतील अशी मी त्यांच्या चरणी विनंती करतो. आपण खूप सुंदर, सखोल आणि सविस्तर असे मार्गदर्शन आमच्या सर्व बांधवांना केलेत, याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या या आयोजनामध्ये रॅली, हवन पूजा आणि सत्संग या संपूर्ण आयोजनामध्ये माझे ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना प्रणाम करतो. तद्वतच माझी पूजनीय सद्गुरू माऊली इथं उपस्थित आहेत, त्यांना मी प्रणाम करतो. माझी गुरुआई या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना मी प्रणाम करतो. आपण मंचकावरील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना नमस्कार घालतो आणि सर्व सेवक सेविका, बालगोपाल तथा खमारी ग्रामवासी जे कोणी सत्संग प्रेमी आहेत या सर्वांना नमस्कार करतो. आणि अध्यक्ष साहेबांनी मला संचालकाचे स्थान दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी आपल्याला एका ईश्वराप्रती, आपल्या जीवनाप्रती, एका सद्गुरू माऊलीप्रती खूप सुंदररित्या महत्त्व पटवून दिलेले आहेत. आणि जीवनात आपल्याला हार मानायची नाही तर सदैव चालत राहायचे आहे, प्रयत्न करत राहायचे आहे, त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर बांधवांनो, सध्याच्या काळात कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे. त्यामुळे संपूर्ण जग आज महिला सक्षमीकरणाचा आवाज नारा देत आहे. आणि त्यातीलच आमच्या एक ताई श्रीमती नलिनीताई काळे, सरपंच या गावच्या प्रथम नागरिक, यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. निर्माता भगवान बाबा हनुमानजी स्वयं उपस्थित आहे, त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. तसेच मंचावर उपस्थित सद्गुरू माऊली, त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमच्या सद्गुरू आई उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रजनीश भाऊजी बनसोड, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य आदरणीय किशोर भाऊजी ठेवकर, तसेच मंचावर उपस्थित या गावचे उपसरपंच आशिष भाऊजी लांजेवार आणि आपल्या गावचे तसेच बाहेरून आलेले ओम परमात्मा एकचे सेवक श्रेष्ठ, ज्येष्ठ श्रेष्ठ, यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच या कार्यक्रमाला आलेले, खूप लांबून लांबून आलेले माझे सगळे ओम परमात्मा एकचे सगळे सेवक सेविका, यांना सुद्धा माझा नमस्कार. हा कार्यक्रम खूप वर्षापासून आमच्या गावामध्ये असं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे
आणि या कार्यक्रमासाठी माझ्या गावचे जे ओम परमात्मा एकचे सेवक आहेत ते खूप रात्रंदिवस त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या ग्राउंडची स्वच्छता. आणि हा असा एक ग्राउंड आमच्या गावाला नव्हता, पण या ग्राउंडसाठी मी खूप सारे म्हणजे प्रयत्न केले. आणि या ग्राउंडवर सुद्धा यावर्षी KCC क्रिकेट क्लबच्या वतीने इथं खूप मोठा असं 6-7 दिवसाचं क्रिकेटचा सामना झाला आणि माझीच गावची चमू जिंकली. आणि हा ग्राउंड होता, त्यांनी मला मागणी केली आणि ह्या मी ग्राउंडसाठी त्यांना मदत केली. आणि ह्या ग्राउंडवर असा हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे एक विशेषतः असं दिसून आलं, मी परमात्मा एक मध्ये आहे, पण ओम परमात्मा एक मध्ये अशी शिस्त आणि शिस्तबद्ध हा कार्यक्रम खूप छान वतीने पार पडला. आणि माझ्या सद्गुरू माऊलीने आणि आईने आणि सद्गुरू माऊलीच्या पवित्र पावलाने आज माझं गाव खमारी हे खूप पावन आणि खरोखरच खूप आनंदमय झाली. आणि माऊलीच्या पावलाने माझं गाव पवित्र झालं असं मला वाटतं. माझ्या सेवक बांधवांनो आणि सेवकिनी बांधवांनो, बहिणींनो, मी इतक्या नाराजीमध्ये आहे. आपल्याला वेळेचं खूप महत्व आहे. जीवन हे एक पाण्यासारखं आहे आणि तुम्ही वेळेला महत्व द्या. जिथं कुठं आताच अध्यक्ष साहेबांनी खूप छान आपल्याला सांगितलेलं आहे, भाषण दिलेलं आहे. त्यांनी खूप आपल्या भाषणातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ते अगदी मोलाचं मार्गदर्शन आहे. वेळ हे सांगून येत नाही. माझे पती 63 वर्षाचे होते आणि त्या दिवशी त्यांनी 100 रुपयाची चहा पाजली. इतके खुश होते. मी सरपंच 1 वर्षापासून झाली, मुलीला नोकरी लागली. इतके खुश, अगदी चहा पाजता 6 लोकांना चहा पाजलं. मी शाळेमध्ये कार्यक्रमामध्ये होती, बक्षीस वितरण माझ्या हाताने होतं, एकदम माझ्या समोरच 6 लोकांना चहा पाजलं. खिशातून 50ची नोट दिली, दुकानदारांनी 20ची नोट हातात दिली. हातातली नोट हातातच राहिली तर त्यांना त्या दुकानामध्ये चक्कर आलं आणि ब्रेन हॅमरेज झालं. 4 लाख रुपये लावून सुद्धा माझे पती आम्ही दवाखान्यातून नागपूरवरून डॉक्टरांनी वापस केलं आणि घरी 21 जानेवारीला माझ्या पतीची मृत्यू झाली. इतकं म्हणजे सोकाळा. आणि माझे पती असे होते की आम्ही परमात्मा एक परमेश्वराला मानत होते, ना व्यसनी नाही, काही नव्हते आणि दानी होते. सदा खुश, कधी कोणाला तू शब्द हू शब्द अशाच. आता मी तर काही स्तुती सांगू शकत नाही, पण माझ्या आणि आजूबाजूच्या लोकांना माहित आहे. पण भगवंताने त्यांचे एक वेळच आली म्हणावं की त्यांचे म्हणजे आयुष्य झाले म्हणावं, तर असं एक काळानं झेप घेतली आणि माझ्या पतीचा मृत्यू झालं. म्हणून त्याच्यामध्ये एक मी थोडं दुःखामध्ये आहे. माझ्या सेवक बांधवांनो, सेवक बहिणींनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, भगवंत चराचरामध्ये आहे. आताही आपल्याजवळ भगवंत, आपल्या कार्यक्रमामध्ये भगवंत आहेत. तुम्ही भगवंताला विसरू नका. फळ कष्ट करणारा, काम करणारा हा माणूस आहे आणि फळ देणारा भगवंत आहे. एक मन आहे छोटीशी, सब घट मेरे बाबा रहते, खाली घटना कोई है, बलहारी वाजो घटके प्रकट होई, कोई छोटा नहीं कोई बड़ा नहीं, सब समान है. न्यारे न्यारे बर्तनों में पानी एक सा एक है. भगवंत आपल्या जवळच आहे. म्हणून जसं तुम्ही सत्संगामध्ये जाता आणि आपल्या गुरुमाऊलीने, आपल्या सेवकांनी आपल्याला जे तत्व शब्द नियम सांगले, सत्य मर्यादा प्रेम, याचं तुम्ही आचरण करा. व्यसनाकडे लक्ष नाही तर मार्गामध्ये राहू नये. व्यसनाकडे लक्ष देतात. कोण पाहते, कोण म्हणते चला सट्टा लावू द्या, दारू पिऊ द्या, हे असं करू नका. सेवक बांधवांनो, सेवक बहिणींनो, एका शासनाने आपले व्यसन दूर नाही केले, अंधश्रद्धा दूर नाही केली, एका मानवाने
आपल्याला अंधश्रद्धेतून मुक्त केले, व्यसनातून मुक्त केले, अंधश्रद्धेतून दूर केले. किती मोठी मानवाजवळ महान शक्ती आहे. म्हणून मी एकच आपल्याला विनंती करते की आपण या स्थळी आले, ह्या सत्संगामध्ये उपस्थित झाले, जे मार्गदर्शक आपल्याला आपले आलेले अनुभव आपल्याला सांगतील त्याच्यातून तुम्ही त्या आपल्या अंगी स्वीकार करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही वागा. आणि या गावामध्ये आले, आमच्याकडून, माझ्या या गावच्या मंडळाकडून ज्या काही चुका झाल्या असतील, छोट्या मोठ्यामध्ये काही झाल्या असतील चुका, तुम्ही माफ करा. आणि या कार्यक्रमात आमच्या गावाचं एक गोडवा म्हणून तुम्ही स्वतःसोबत घेऊन जा. मी माझ्या गावाप्रती तुम्हाला माफी मागते आणि मी माझ्या 2 शब्दाला इथंच विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण खूप सुंदर, सखोल आणि सविस्तर असे मार्गदर्शन आम्हा सर्व सेवक बांधवांना केलं. याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर जे आमचे श्रीमाननीय रजनीश भाऊ बनसोड आहेत, जिल्हा परिषद सदस्य, यांचा या कामासाठी आम्हाला भरपूर सहकार्य लाभला. त्यांच्यासाठी 2 ओळी मी सांगटला आहे. ठसा आपल्या सामाजिक कार्याचा उमटला आहे ठसा, समाजातील अडचणी तत्परतेने सोडविती असे आमचे तरुण तडफदार श्रीमान्य रजनीश भाऊ बनसोड, जिल्हा परिषद सदस्य आम्हाला. आज मौजा खमारी बुट्टी येथे ओम परमात्मा एक मानव जागृतीचा कार्यक्रम आज मौजा खमारी बुट्टी येथे पार पडत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय सर्व मंच तसेच गुरुमाऊली, या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय नलिनीताई काळे, कमारी पंचायत समिती सदस्य किशोरभाऊ टोकर, तसेच उपसरपंच आशिषजी लांजेवार, हितेश भाऊ शेलोकर, या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बालारामजी पवनकर आणि सर्व व्यासपीठ, बाहेरून आलेले सर्व सेवक आणि सेवक बालगोपाल यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो. आज मौजा खमारी या गावाला एक जत्रेचे स्वरूप आलं असं आज दिसते. आज आयोजक मंडळींनी या कार्यक्रमाप्रसंगी जी मेहनत केली त्या मेहनतीचा आज खरे तरी त्यांना काहीतरी चांगलं मिळालं असं मला दिसून येते. आयोजक मंडळी छोटीशी असली गावामध्ये म्हणजे मोजणाऱ्या काही असे सेवक आहेत, परंतु जिथे एकता असते आणि जिथे एकजूट असते तर तिथे कोणतेही मोठे कार्यक्रम होऊ शकतात असं आज या गावातील आयोजक मंडळांनी करून दाखवलं. सर्वप्रथम ओम परमात्मा एकचे सर्व खमारी गावाच्या सेवकांना मी शुभेच्छा देतो की या खमारी या पावनभूमीवर गुरु माऊली सारखे या माऊलीचं आपल्या गावाला आगमन झालं आणि आपला गाव हा एक सुंदरसा असा वातावरण तयार झाला. गावामध्ये स्वच्छता, 1 महिन्यापासून गावातील लोकांनी जो परिश्रम केला, चारही बाजूने स्वच्छता लाभली, आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला आधार मिळाला. त्याबद्दल सर्व आयोजक मंडळीचा आभार मानतो. आणि खास करून तुम्हाला सांगतो की आज या क्षेत्रामध्ये बरेच काही कार्यक्रम झाला, परंतु असा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. पण या छोट्याशा या आयोजक मंडळीने हा कार्यक्रम घडून आला, त्याबद्दल सर्वप्रथम या ओम परमात्मा एक सेवक मंडळीचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आज सरपंच बाईंना सांगितलं की खरंच या ओम परमात्मा म्हणजे एक चांगली एक रिस्पेक्ट आहे. कारण की मी आज या गावामध्ये 20 ते 25 हजार असे कार्यकर्ते आले, बाहेरून आले, लहान मुलं आले, पण शिस्तबद्ध आहे. कारण की जेव्हा ठाणेदार साहेब या गावाला आले सकाळून आणि मला भेट घेतली, त्यांना मी विचारलं की या कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे, पण बनसोड त्यांनी म्हणलं, बनसोडजी काही ना असो पण शिस्तबद्ध आहे. म्हणजे एखाद्याची कौतुक करावा तरी कमी आहे.
म्हणजे एकसारखी लाईन, इतरांमध्ये धिंगाणे नाही, नाच नाही, गाणं नाही. नाहीतर काही असतं, 2 डीजे लागले लोक पाचशे पेतात आणि धडधड नाचतात. ही पद्धतच आहे. धर्म हा कधी मानवाला चांगल्या आणि सुसंस्कारित गोष्टी घडवते आणि तिथेच मानवाच्या जागृती होते असे आजच्या प्रसंगी सांगतो. आयोजकांनी मला बोलावलं, माझे मान सन्मान केला, त्या सर्व ओम परमात्मा एक श्लोकांचे मी अभिनंदन करतो आणि मी माझ्या शब्दाला इथे विराम देतो. नमस्कार. धन्यवाद भाऊ. आपण आम्हा सर्व सेवक बांधवांना खूप सुंदर, सखोल आणि सविस्तर असे मार्गदर्शन केलेत आणि आपला सहकार्य आम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत लाभत आहे. याबद्दल मी परत तुमचा एकदा आभार व्यक्त करतो. साठी जगून बघावं, दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसव पुसता पुसता, दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसव पुसता पुसता त्यात आपलं प्रतिबिंब बघावं, त्यात आपलं प्रतिबिंब बघावं, अशा आदर्शवत जीवन जगणाऱ्या आमच्या गुरु आई आम्हा सर्व सेवक बांधवांना सविस्तर असे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांच्या चरणी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्या प्रभूला प्रणाम. तसेच पूजनीय सद्गुरु माऊली उपस्थित आहे, गुरु माऊलीला प्रणाम. माननीय अध्यक्ष महोदय यांना सुद्धा प्रणाम. भगवंताला मानणारे भगवंताचे भक्त माझ्या आया बहिणी यांना सुद्धा प्रणाम. मंचवर बसलेले कार्यकर्तागण यांना सुद्धा प्रणाम. आणि खंबारी निवासी सत्संग प्रेमी मार्गाबद्दल, अनुभवाबद्दल आपल्या अध्यक्ष भाऊपासनं तर आता जे भाऊ बोलले मला त्यांचं नाव नाही माहिती, सगळ्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज ह्या ठिकाणी महायज्ञाचा कार्यक्रम खमारीवाल्यांनी घेतला आणि त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. त्या सगळ्या संयोजकांचं मी धन्यवाद मानते. काल आम्ही इथे रात्री आलो होतो, रात्री 9 वाजता इथे आलेलो होतो. पोरांचं सगळं सजावट सुरू होतं. सगळे पोरं इतके आनंदाने सजवत होते. इथे ज्यांना जे काम दिसलं ते ईश्वराचं काम समजून सगळे सजावट करायला लागले. मला वाटते आम्ही मग निघून गेलो, 10-10:30ला निघून गेलो. आणि नंतर इथे माहिती मिळाली की पाऊस आला. कारण आम्ही भंडाऱ्याला थांबलो होतो, सकाळी उठलो तर आम्हाला पण पाऊस दिसला. आम्हाला वाटलं की बा पाऊस आला, इथे काय झालं असेल. पण इथे आल्यानंतर आज सकाळी आलो आम्ही 10ला, तर इथे माहिती झाली की रात्रीला पाऊस आला. आणि जी काही सजावट होती त्या सजावटीला असंच हाकण्यात आलं की कुठलंही सजावट बिघडू नये, कुठली सजावट बिघडू नये. आणि ह्या सजावटीसाठी पण सगळ्यांनी झाक झूक, इकडून बॅनर तिकडून बॅनर असं करून ह्या सजावटीला वाचवलं सगळ्यांनी की ही सजावट दिसायला पाहिजे. तर जीवनाची सजावट अशीच असायला पाहिजे. ईश्वराने जे जीवन दिलेलं आहे हे सजवण्यासाठीच दिलेलं आहे. विचारांनी, आचारांनी, सत्कर्मांनी सजवण्यासाठीच ईश्वराने जीवन दिलेलं आहे. जसं ह्या सजावटीला आपण जपलेलं आहे तसंच ह्या जीवामध्ये ईश्वर आहे, ह्या जीवाला सुद्धा जपायचं आहे. हा जीवन मूल्यवान आहे, ईश्वराने दिलेला आहे. आकार आणि निराकार ह्या तत्वाने हा जीवन चाललेलं आहे. जसा देव निराकार आहे, निराकार असला तरी तो आहे, मानण्यासाठी आहे. जरी दिसत नसला तरी पण ईश्वर आहे. हवा दिसते का? हवा आहे ना, आपल्याला स्पर्श करते तेव्हा असं वाटते की हवा आहे. ईश्वरही आहे, ईश्वर आहे म्हणून तर आपण आहोत. आपण कोणाच्या भरोश्यावर जगत आहोत? ह्या जीवनामध्ये आकार आणि निराकाराला घेऊन आपण जगत चाललेलो आहोत. ह्याच्यामध्ये आकारही आहे, जो जीव दिसतो तो आकारही दिसतो, पण निराकार तत्व सुद्धा आहे. त्या निराकार तत्वाने आपण जगत चाललो. आपली आत्मा निराकार आहे. आत्मा दिसत नाही, माणूस मरतो तरी आत्मा कुठून निघते, काय निघते आत्मा दिसत नाही, कारण ती निराकार आहे. मी बोलत आहे, माझा बोललेला शब्द तुम्हाला दिसते का? परत बोलणार समोरचं काही हे दिसते का? शब्द सुद्धा निराकार आहे.
म्हणजे आकार जीवनामध्ये हे निराकार तत्व आहे. मन सुद्धा या शरीरामध्ये आणि मन हे ईश्वराचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये ईश्वर वास करतो. मग मन कसं असायला पाहिजे? आमचं मंदिर स्वच्छ असते. ज्या मंदिरामध्ये ईश्वराची मूर्ती असते तो मंदिर स्वच्छ असते. मग ह्या मंदिरामध्ये ईश्वराचा वास आहे, ईश्वर बसलेला आहे. मग आमचं मनही स्वच्छ असायला पाहिजे. जीवनामध्ये मनच साधवायचं आहे. मन एक आहे, पण मनामध्ये विचार किती आहेत? किती विचार येतात एकाच मनाला? ह्या मनाला साधवायचं आहे. मन साधलं तर परिवार साधेल, परिवार साधलं तर परमार्थ साधेल. परमार्थाला साधवायचं आहे तर आधी मनाला साधवावंच लागेल. साधू संतांनी आधी आपल्या मनाला साधवलं आणि नंतर त्यांनी आपल्या परमार्थाला साधवलेलं आहे. जर इतिहास उघडून पाहिलं, शिर्डीच्या साईबाबाचं जर उदाहरण आपण घेतलं तर त्यांनी आधी मनाला साधवलं आणि मग नंतरच परमार्थाला त्यांनी साधवलेलं आहे. साधू संत आपल्या मानाचे मोहताज राहत नाही. शिर्डी साईबाबाला कोणी मानावं असे ते मोहताज नव्हते. साधू संत कोणाचे मोहताज राहत नाही. एखाद्याने मला मोठं म्हणावं, एखाद्याने माझी स्तुती करावं, एखाद्याने माझी खूप काही प्रशंसा करावं. साधू संत कधीच भुकेले राहत नाही. त्यांना त्यांच्या कर्मानुसारच ईश्वर त्यांना त्यांच्या कर्मानुसारच फळ देऊन टाकतो. ते आपल्या पदाचे भुकेले राहत नाही. ईश्वरच त्यांना सगळं काही देत आहे. प्रत्येकाला ईश्वर त्याचा कर्मीचा फळ देतो. प्रत्येक जीव इथं कर्म करायला आलेला आहे आणि प्रत्येकाला कर्म करून जसं आपण कर्म करणार तसंच ईश्वर मात्र आपल्याला फळ देणार आहे. मग आता कर्म करायचे कसे हे मानवाच्या हातात आहे. आपण जीवन जीवन सगळे म्हणतात की जीवन जगायचं. जीवन कशाला म्हणतात? जन्म आणि मृत्यूचा मधल्या भागाला जीवन म्हणतात. जन्म एक दिवसाचा असतो, मृत्यू सुद्धा एक दिवसाचा असतो. पण जीवन जगणं किती दिवसाचं असतो? किती वर्ष जगतो? काहींचं जीवन 60 वर्षाचं, काहींचं जीवन 40 वर्षाचं, 50 वर्षाचं, 80 वर्षाचं, 90 वर्षाचं. तोच जीवन जगणं कठीण होऊन जाते आमच्यासाठी. तोच जीवन जगणं कठीण होऊन जाते. म्हणून जीवन जर जगायचं आहे तर ह्या सत्संगाच्या माध्यमातून आम्हाला जीवन जगायचं आहे. हे सत्संगाची व्यवस्था ईश्वराने केलेली आहे. बाकीच्या ठिकाणी नाही आहेत, पण ह्या मार्गामध्ये ईश्वराने सत्संगाची व्यवस्था केलेली आहे. आधी पूजा पाठ आणि नंतर सत्संग. पूजा केल्यानंतर सत्संगाची काय आवश्यकता होती? पण सत्संगाची आवश्यकता आहे आपल्याला सगळ्यांना, लहान मोठे सगळ्यांना आवश्यकता आहे. कारण प्रत्येक जीव या ठिकाणी बसलेला आहे. शाळेत जाणारा मुलगा जर 10व्या वर्गात मुलगा जो बसतो, 10व्या वर्गामध्ये 5व्या वर्गाला पोराला एंट्री नाही राहत. पण ह्या ठिकाणी 5व्या वर्गामध्ये 10व्या वर्गाच्या मुलाला एंट्री राहत नाही. पण हा ईश्वराच्या ठिकाणी सत्संगामध्ये सगळ्यांना एंट्री आहे की नाही? लहान असो मोठा असो, 2 महिन्याचा बाळ असेल, वर्षाचा बाळ असेल, इथे 5 वर्षाचा मुलगा असेल, 20 वर्षाचा तरुण असेल, म्हातारा असेल, सगळ्यांना इथे ह्या ठिकाणी एंट्री मिळालेली आहे. कारण सत्संगाची गरज सगळ्यांनाच असते. सगळ्यांना सत्संगाची गरज असते. सत्संग माणसाचा विकार धुवून काढते. सत्संग विचाराचं फिल्टर करते. जसं पाण्याचं गढूळ पाण्याचं फिल्टर करते आणि त्याला शुद्ध करते, तसंच अविचाराचं फिल्टर हा सत्संग करते आहे. जसं समजा एखाद्याच्या घरची टीव्ही बिघडली, तो काय करतो? दुसरी टीव्ही घेऊन येतो की नाही? जे काही वस्तू बिघडली तो दुसरी घेऊन येतो. पण माणूस बिघडला तर, माणूस जर बिघडला तर याचं रिपेरिंग जर करायचं असेल तर या सत्संगातच होते. सत्संगातच याचं रिपेरिंग केलं जाते. दुसऱ्या ठिकाणी याचं कुठेच रिपेरिंग केलं जात नाही. कारण तरुण पोरांना आई वडीलही समजवतात तरी तरुण मुलं ऐकत नाही. कधी कधी आमच्याकडे लहान मुलांची कंप्लेंट येते, पोरं ऐकत नाही. आई वडील त्या पोरांचेच राहते.
आई वडिलाचा मुलगा राहतो तरी पण ते ऐकत नाही. म्हणून सत्संगाच्या माध्यमातूनच आपले जे काही अविचार ते धुतल्या जाते आणि इथूनच शुद्ध विचार आपल्याला मिळतात. म्हणून सत्संगाला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. आता रॅली काढली, सकाळी रॅली काढली. आपल्या जीवनामध्ये या रॅलीचं काय महत्व आहे? काही तर महत्व असेल. एवढा पैसा खर्च केला, लाखांनी खर्च केला, 5-10 लाख रुपये खर्च येणार यांना. तर आमच्या जीवनामध्ये रॅलीचं काय महत्व आहे? आम्ही रॅली चाललो ना, 2 किलोमीटर 4 किलोमीटर जेवढी होती तेवढी चाललो आम्ही. आमच्या जीवनात काय महत्व आहे या रॅलीचा? काही तर महत्व असेल. कळलं का काय महत्व चालण्याचा? अरे रॅली निघाली, वाजत गाजत निघाली, गजर करत ईश्वराचा गजर करत रॅली निघाली. सगळे लोक आनंदी होते, सगळे खुश होते. कोणताही ईश्वराचा भक्त तिथं नाराज दिसला नाही. सगळे आमच्या आया, लहान मुलं मुली, म्हातारा सगळेच लोक प्रसन्न होते. सगळे प्रसन्न चित्त असून रॅलीमध्ये चालले, बाबाचा गजर करत चालले. म्हणजे ईश्वर आम्हाला दर्शवतो आहे का हा रॅलीचा जो महत्व आम्हाला समजायचं आहे. आम्ही गेलो म्हणजे झालं का, चाललो म्हणजे चाललो रॅलीमध्ये आणि आलो म्हणजे आलो, एवढाच उद्देश नाही आहे. तर आम्ही कोणतंही काम करतो तर त्याचं काहीतरी महत्व असते. प्रत्येक कामाला एक महत्व असते. पूजेला सुद्धा महत्व असते, सत्संगाला महत्व असते, रॅलीला महत्व असते. आता नंतर जेवणाला सुद्धा महत्व येईल की नाही? पोट भरण्यासाठी जेवणाला महत्व येईल की नाही? पोट भरल्याशिवाय चालतच नाही. बाकीचे काम करणार नाही, पण 2 वेळेचं आम्हाला जेवण पाहिजे. आमच्या हातून सत्कर्म सुटेल चालेल, पूजापाठ सुटली तरी चालेल, पण पोट भरण्यासाठी जेवण हे आवश्यक आहे. तसंच मनाचा अविचार काढण्यासाठी सत्संगही आवश्यक आहे. तर आम्हाला त्या रॅलीतून एवढं शिकायचं आहे की जे आनंदमय रॅली निघाली तसंच जीवन आनंदमय जगायचं, आम्हाला प्रसन्न चित्त राहून जगायचं आहे. आम्हाला हे रॅली शिकवते आहे. प्रत्येक ठिकाणातून शिकायला मिळते, लहान मुलातून शिकायला मिळते. इथे कलश ठेवलेले आहेत, ह्या कलश मधूनही आम्हाला शिकायला मिळेल. आधी ही कुंभाराच्या घरी माती होती, कुंभाराच्या घरी नव्हती, बाहेर होती. नंतर कुंभाराने आणली. कुंभाराने आणल्यानंतर त्या मातीला त्यांनी पायाने तुडवून म्हणजे एकदम बारीक केली, नरम केली. नरम केल्यानंतर माठ बनवण्यात आलं. माठ बनवलं, माठाला नंतर तापवण्यात आलं. तापल्यानंतर ते विक्रीला आले आणि विक्रीला आल्यानंतर आपण लोकांनी घेतले आणि नंतर हे कलश रूपाला आले. तर हे ईश्वराच्या पुढे येऊन बसलेले आहे. तर ईश्वराजवळ जायचं आहे तर एवढी सारी प्रतिक्रिया करावी लागते, तेव्हा कुठे ईश्वराचे पावलं आम्हाला मिळते आहे. पण जगाच्या लोकांना ईश्वर समजतच नाही. काही लोक म्हणतात देव आहेच नाही. अरे देव नाही तर आम्ही कसं काय राहणार आहे? देव आहे म्हणून तर आम्ही उभे राहतो, बोलतो, चालतो. अनेक क्रिया ह्या जीवनामध्ये आम्ही करत चाललेलो आहोत. प्रत्येकाला समजायचं आहे की देव आहे आणि देवाने आम्हाला आकार रूप का दिलेला आहे? आम्हाला आकार रूपामध्ये कशाला पाठवलेला आहे देवाने? आम्हाला ईश्वराने आकार रूपामध्ये याच्यासाठी पाठवलेला आहे की मी निराकार आहो. निराकाराचा प्रचार हा माझा भक्त करेल, याच्यासाठी ईश्वराने आम्हाला आकार रूपामध्ये पाठवलेला आहे. पण आम्ही आकार रूप धारण केलं, मौज मस्ती, खाणं पिणं, मुलं जन्माला घालणं एवढाच उद्देश ठेवून ईश्वराने आम्हाला पाठवलं नाही. ईश्वराने आम्हाला याच्यासाठी पाठवलेलं आहे की मी निराकार आहे. निराकाराचा प्रचार, माझा प्रचार जगामध्ये हा माझा भक्त करेल. आपण किती लोक ईश्वराच्या प्रचाराला लागतो? किती लोक लागतो ईश्वराच्या प्रचाराला? प्रत्येकच जण ईश्वराचा प्रचार करत नाही. 4 लोक घरात असले तो ईश्वराचं गुणगान करत नाही, पण तो आपल्या कामाचं बोलेल, शेतीचं बोलेल, नोकरीचं बोलेल, धंद्याचं बोलेल. तो आपल्याच पर्पजचं असं बोलतो, पण देवाची मात्र तो व्याख्या करत नाही. आकारी बनून आलेला आहे, पण तो देवाची व्याख्या कधीच करत नाही. जन्माला आलो म्हणजे आलो आणि मरणार म्हणजे मरणार. जीवनामध्ये लक-84चा भोग भोगण्यासाठी हा मानवाने जन्म घेतलेला आहे असं त्याला वाटते.
आपल्यासारखे लोक जन्माला येतात, आपल्या परपंचामध्ये लख-84 भोगतात, परत मरतात, परत जन्माला येतात. याची लख-84 चालूच आहे. कधी मानवाच्या रूपात येतील, कधी पशु प्राण्यांच्या रूपात येत असेल. त्यांच्या प्रत्येकाच्या कर्माने. पण जे साधू संत गेले ते शिर्डीचे साईबाबा आले का? शिर्डीचे साईबाबा परत आले नाही. एक वेळा शिर्डीचे साईबाबा झाले, ते परत आले नाही. तुकारामजी एकच वेळा होऊन गेले, ते आले नाही. ज्ञानेश्वरजी एकच वेळा होऊन गेले, एकच वेळा आले, ते सुद्धा परत आपल्याला दिसले नाही. त्यांच्या नावाची व्यक्ती दिसेल, ज्ञानेश्वर नावाचा व्यक्ती दिसेल, मीराबाई नावाची बाई दिसेल, प्रत्येक नावाचे दिसते, पण कामाची किती आहे? ईश्वराला कृती पाहिजे. तोंडाने तर सगळेच सांगतात हो, ईश्वराला कृती पाहिजे, कृतीतून ईश्वराला प्राप्त करता येते. पण आम्हाला कृती सुद्धा करता येत नाही. ईश्वराला नमस्कार करायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. एका ठिकाणी काय झालं, एका व्यक्तीला मुलगा नव्हता. तो ईश्वराला म्हणतो की बाबा, मला देवाला सांगतो की देवा, मला पुत्र संतती नाही, मला पुत्र संतती पाहिजे. ईश्वराने सांगितलं की मुलगा कसा पाहिजे तुला, कसा पाहिजे तुला? त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही जसा द्याल तसा. तर नाही म्हणे, जसा द्याल दोन्ही प्रकारचे आहेत म्हणे माझ्याकडे पुत्र संतती, तुला कसं पाहिजे तेवढं सांग. त्या व्यक्तीने सांगितलं की देवा, तुम्ही तुमच्या इच्छेनं जसं द्यायचं आहे तसं द्या. अरे माझ्याकडे आहे म्हणे पुत्र संतती तुला द्यायसाठी, तर ते 5 वर्ष जगेल म्हणे, पण तुला सुख खूप देईल म्हणे. आणि जो मुलगा आयुष्यभर जगेल तो तुला दुःख देईल म्हणे. तर यातून तुला कोणती पुत्र संतती पाहिजे तेवढं सांग. त्या व्यक्तीने काय निवडलं, चांगलंच निवडलं. त्याला असं वाटलं की 5 वर्ष राहिलं तरी चालेल, पण 5 वर्षाचा तर सुख मला मिळून जाईल ना. 5 वर्षाचा सुख मिळाला तरी चालेल. देवाला म्हणतो, देवा 5 वर्ष जगणाराच मुलगा मला पाहिजे. देवाने 5 वर्ष जगणारा मुलगा दिला. 4 वर्ष जीवनातले खूप चांगले गेले. लहान पोरांचं किती लाड करतो, किती कौतुक करतो आपण. खूप कौतुक केलं, खूप लाड केला. ईश्वराने दिलेला मुलगा पण सुंदर होता, आदर्शवादी होता, लहानपणी पण ऐकून घ्यायचं सगळ्यांचं. आणि 4 वर्षाचा मुलगा झाला. आई वडिलांना असं वाटलं की 5वं वर्ष लागलं, आता माझा मुलगा देवाघरी जाणार, देवाघरी जाणार. ईश्वराने म्हटल्याप्रमाणे देवाघरी हा जाणारच आहे. तर देवाघरी जाणार आहे याच्यासाठी त्यांनी तडजोड केली की चला याला साधू संताकडे घ्यायला जायला पाहिजे, गुरुकडे घेऊन जायला पाहिजे. कारण गुरुचं अस्तित्व लोकांना माहीतच नाही. आपण गुरु करतो पण गुरुचं अस्तित्व माहित नाही. गुरु अनेक राहू शकते, आई वडीलही गुरु राहू शकते, शिक्षक गुरु राहू शकते, एखाद्याने चांगला मार्ग दाखवला तो गुरु राहू शकते. गुरु जीवनामध्ये अनेक मिळू शकते, पण सद्गुरु एकच मिळू शकते जीवनामध्ये. जो ईश्वराचा दर्शन करून घेतो तो सद्गुरु आहे. जो सत्य स्वरूप दाखवतो तो सद्गुरु आहे. आणि सद्गुरु ईश्वराचं दर्शन करून देतो. तुम्हा सगळ्या लोकांना तर आपल्या सद्गुरु माऊलींनी दर्शन करून दिला की नाही दिला? दिला का? नाही दिला? दिला ना. कोणी दाखवला देव कोणी दाखवला तुम्हाला? सांगा, बोला थोडं पटकन. कोणी दाखवला? सद्गुरु माऊलीच्या माध्यमातूनच आम्हाला देव मिळालेला आहे. सद्गुरु माऊलीच्या माध्यमातूनच मार्गाची निर्मिती झालेली आहे. तरी आम्हाला विसर पडलेला आहे, आम्हीच गुरु बनायला लागलो. तर त्या मुलाला 4 वर्ष झाले, 5वं वर्ष लागला. 5व्या वर्ष लागल्यानंतर आई वडिलांना चिंता वाटायला लागली की माझा मुलगा जाणार, आता काय करायला पाहिजे. इकडे तिकडे गुरुकडे घेऊन गेले का चला गुरुच्या सानिध्याने, गुरुच्या आशीर्वादाने माझा मुलाचं आयुष्य वाढून जाईल. पण विधीच्या विधानात जे लिहून होतं ते शेवट होणार होतं. कधी कधी आशीर्वादही सत्संगाचा फळाला येऊन जाते. एक संत त्यांना मिळाला. ते बोलले, त्या पोराचे बाबा बोलले की माझा पोराचं आयुष्य आता 1च वर्षाचं आहे, तर मला काय करायला पाहिजे. त्या संतांनी सांगितलं
की तुम्हाला जो कोणी दिसते त्याला प्रणाम करायला लावायचं, नमस्कार करायला लावायचं पोराला. तो साधारण व्यक्ती असो, साधू असो, संत असो. त्या पोराला त्यांनी सांगितलं वडिलांनी की बेटा जो कोणी तुला जाता येता मार्गाने दिसेल तू नमस्कार करायचा. लहानसा मुलगा त्या मुलाला जसं सांगितलं पोरगा तसंच करायला लागला. सगळ्यांना प्रणाम करायला लागला, सगळ्यांनाच प्रणाम करायला लागला. साधू दिसला, तपी जपी साधू संत साध्या व्यक्तींना सुद्धा प्रणाम. वर्ष निघून गेला. आता जाण्याचे 4-5 दिवस त्याचे वाचले होते. 4-5 दिवसात तो जाणारच होता. तर त्याला साधू परत संत मिळाले आणि संतांनी त्याला आशीर्वाद देऊन दिला. अमर होण्याचा आशीर्वाद त्या संतांनी देऊन दिला. संतांचा आशीर्वाद कधीच खाली जात नाही, त्यांच्या शब्द कधी खाली जात, पण त्यांच्या शब्दाची मात्र आम्हाला किंमत राहत नाही हो. खूप नशिबाने आम्हाला गुरु मिळतात, देव मिळते आहे आम्हाला, तरी पण आम्ही त्या लोकांची किंमत करत नाही. जी वस्तू फुकटात मिळते ना त्याची किंमत कधीच केल्या जात नाही. जी वस्तू विकत आणतो आम्ही त्याची खूप किंमत करतो. इथे मगाशी रॅली आली आणि आमचे संचालक करणारे भाऊ आहे ते सांगत होते आपले सोनं जपा, म्हणजे सगळे सावधानीने बसा, तुमचं सोनं जपा. कधी कधी दुर्घटना होऊनच जाते, सोनं बिणं जाते. म्हणजे सोनं जपा, किमती सोनं आहे म्हणून जपा, सोनं किमती आहे म्हणून जपा सांगितलेलं आहे. पण ज्ञान तर त्याच्यापेक्षा किमती आहे. मेल्यानंतर सोनं नेणार आहे का? आपला घरची जीवई एखादा म्हातारा मेला तर त्यालाही सोनं देत नाही, सगळ्या वस्तू त्याच्या सोबत देते. त्याची चादर द्या, चष्मा द्या, हे द्या ते द्या, पण त्याचा सोनाला त्याचा पैसा देत नाही. एवढा स्वार्थी आहे हा माणूस. हा माणूस परमार्थी नाही, एवढा स्वार्थी आहे. शेवटच्या मुलांनी सगळ्यांना प्रणाम केला आणि संतांनी आशीर्वाद दिला की हा पोरगा म्हणजे अमर होऊन जाईल, याला काही होणार नाही. आणि त्या संतांच्या आशीर्वादाने जे काही 4-5 दिवस होते शेवटचे जीवनाचे, तर संतांच्या आशीर्वादाने तो पोरगा वाचला. कशामुळे वाचला? नमस्कारामुळे. सगळ्यांना नमस्कार केला त्यांनी आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतला. कधी कधी आम्ही व्यासपीठावर येतो तर नमस्कार करत नाही, असंही पाहतो. बोलतो पण कृतीला आणत नाही. प्रणाम तोंडाने बोलतो पण हात जोडून प्रणाम करत नाही. ईश्वराला कृती पाहिजे, तोंडाने बोलणं नाही. तोंडाने कोणी बकबक करते. लोक म्हणतात चामड्याची जीभ आहे कशी पण चालते, म्हणून कृती पाहिजे ईश्वराला. आम्ही जर इथे बोलतो प्रणाम तर हात जोडूनच प्रणाम करायला पाहिजे, कारण सत्संग आम्हाला हे शिकवते आहे. म्हणून आपलं जीवन ईश्वराने दिलेलं आहे, तर ह्या ईश्वरी जीवनाला आम्हाला सांभाळायचं आहे. एक गोष्ट छोटीशी सांगते आणि बंद करते. मग पतंग राहते. आता हे पतंगीचा माहोल जानेवारी महिन्यात खूप होतो, आता पण आहे आमच्या भागाला, आता पण आहे. पतंग उडते, कोणाच्या सहयोगाने उडते? पतंग ही दोघांच्या सहयोगाने उडते की नाही? एक तर धागे मंजा पाहिजे आणि त्यामध्ये हवा पण पाहिजे. हवा असली, मंजा तर असतोच पतंगीला, हवा असली तर पतंग एकदम चांगली उडते आणि पतंग उडवणाऱ्याला त्याचा आनंद येतो, त्याला. तसंच जीवनाचं आहे. जीवनाला, आमच्या जीवनाला ईश्वराने आणि गुरुमाऊलींनी वर नेलेला आहे, म्हणून ह्या जीवनाला आनंद मिळालेला आहे. असाच आनंद मिळाला नाही. आताच आमच्या ताईने सांगितलं की बाकीच्या ठिकाणी वेषणं बंद होत नाही, पण ह्या मार्गावर वेषणं बंद झालेले आहे. बाहेर बाध्याचं जे काही होतं ते सगळं बंद झालेलं आहे. हे सगळं ईश्वराच्या कृपेने झालेलं आहे, सद्गुरु माऊलीच्या कृपेने झालेलं आहे. म्हणून आम्हाला सगळ्याच गोष्टी समजून घ्यायचं आहे की आम्हाला ईश्वराने आम्हाला काय दिलेलं आहे. आम्ही मार्गात आलो तेव्हा कसं होतो आणि आज आम्हाला कसं ईश्वराने ठेवलेलं आहे. जीवन शून्य होता, शून्य किती जोडा त्याची कोणतीच संख्या बनत नाही. बनते का? 10 शून्य जोडा तर एखादी संख्या बनल, पण त्याला जर 1 लावला तर करोडो अब्ज बनून जाईल. ते ह्या जीवनाला सुद्धा एकाची गरज आहे,
आणि एक हा ईश्वर आहे आणि ह्या ईश्वराला दाखवणारे आमचे सद्गुरू माऊली आहेत. आम्हाला सगळ्यांना ते समजून घ्यायचं आहे, ज्या सगळ्या सत्संगामध्ये सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांचंच ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. असं म्हटलं जाते की आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, संतना होते जगत में तो जल मरता संसार. अगदी त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आमची पूज्यनीय सद्गुरू माऊली आली आणि आमच्या जीवन आपल्या विचाराने त्यांच्या मार्गदर्शनाने आमचं जीवन धन्य झाला, आमचं जीवन सुखी समाधानी झाला. आणि अजून आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची खूप आवश्यक, त्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहात. तर मी माझ्या पूज्यनीय सद्गुरू माऊलीला नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व सेवक बांधवांना खूप सुंदर सखोल आणि असं ज्ञानामृत पाजावं. तत्पूर्वी आपण सर्व मिळून ईश्वराला एकतेने प्रणाम करूया. बाबा हनुमान जी को प्रणाम, सद्गुरु माऊली को प्रणाम, परमात्मा एक. मी पूज्यने सद्गुरु माऊलीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला खूप सखोल असं ज्ञानामृत पाजावं. माझी माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, त्या माऊलीला प्रणाम. आजच्या आयोजनाचे अध्यक्ष साहेब त्यांना प्रणाम. तुम्ही सगळे ईश्वराचे लेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हाला प्रणाम. इथं माझ्या आई बहिणी सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी या घरावर आलो. सगळ्या माझ्या आया बहिणी, बाल गोपाल, तुम्हाला सुद्धा माझा प्रणाम. आपले सगळ्यांचे मार्गदर्शक या व्यासपीठावर बसलेली आहेत. या सगळ्या मार्गदर्शकांना माझा प्रणाम. बंधूंनो, हे आयोजन 11 तारखेला या ठिकाणी सकाळी सुरू झाला. माझ्या घडीच्या अंदाजाप्रमाणे 3:45 वाजली आहेत. मी तुमचा काही जास्त वेळ घेऊ शकणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी नियमाचं बंधन असते आणि त्याच्यामुळे ही वेळ जास्त झाली. मी थोडा तुमचा वेळ घेईन. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं हे खमारी गाव बाबाच्या गजराने दुमदुमीत झाली आणि इथे जे स्थानिक आहेत, जे समाजाला मार्गदर्शन करत असतात, चांगलं सांगत असतात, त्यांच्याही आशीर्वादाने या आयोजनाला एवढी गर्दी मिळालेली आहे, चांगला झालेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून साधुवाद देतो. या जमिनीवर याच्या आधी या ठिकाणी आयोजन झालं किंवा नाही मला माहीत नाही, पण झालं नसेल असं मला वाटतं. कोणतंही एवढं मोठं आयोजन या भूमीवर जिथे आपण बसलो तिथं झालं नसेल. कबीरदास साहेब म्हणत होते, मौज में आई वो लहरें कचरे को समंदर कर डाला. मौज मध्ये आले. इथे नेहमीच कचरा पडून राहत होता. समुद्राला उंच उंच जेव्हा लाटा येतात ना,
जे जमीन बंजर जमीन आहे त्या ठिकाणी जेव्हा पाणी जातो तेव्हा जमिनीचा पत्ता लागत नाही, पत्ता लागत नाही. बाबाच्या कृपेने हे जमीन, ही धरा आज मस्तीमध्ये आहे बाबा. मौज में आई वो लहरें कचरे को समंदर कर डाला, ये तो उसकी रीत पुरानी खाली देखा भर डाला. हे भूमी रेली निघाली तेव्हा खाली होती ना, बनवून होती का की खाली होती? खाली होती नाही, भरली का नाही? ये तो उसके रीत पुरानी खाली देखा भर डाला. तू भी जा उस दर पे, तू भी जा उस दर पे, सबकी तकदीरें बनती है. तेरे किस्मत उनको बनाना, उनके लिए कोई बात नहीं. इतना दिया बाबा ने सबको, इतना दिया बाबा ने सबको, उतनी हमारे अवकात नहीं. ये तो कर्म है उसका, वरना हम में तो कोई बात नहीं. इतना दिया बाबा ने सबको. विसर कुठं पडते? विसरतो कुठं? माणसाला सवय पडली प्राप्त करणे आणि विसरणे, नेहमीची सवय आहे. आणि आज पिढीत नाही, अनंत पिढीत आहे. जेव्हा जेव्हा आपण मिळून जन्माला आलो तेव्हा त्याने हे दोन पळावूनच घेऊन या घरावरती आपला जन्म झाला. स्वार्थापोटी आपण कमवून टाकतो आणि परत परमार्थापोटी त्याचं विसर्जन करतो. टिकवणे हे सगळं महत्वाचं आहे. फुल झाडावर तेवढं सुगंध देते बरं का, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला आग्रह करेन, कर्मप्रधान बनणे हा मार्गातला सगळ्यात मोठा नियम आहे. वेष्ण बंद झाली, खूप मोठे काय तीर मारला आपण, कायलाप घेऊन आपण उडलो, पाकिस्तानच्या उरावर टाकला, काय केलं? तोप चालवली. पण जवळचा राष्ट्र त्याला आपण हे केलं, काहीच नाही. वेष्णच बंद केली आहे. जन्माला आलो तेव्हापासून आतापर्यंत 2 वेष्ण या शरीरात असतात. एक व्यसन असते असा, तो तोंडानं होते, आणि एक व्यसन होते मन. ज्याचं मन साधलं त्याचा देव साधला. बाह्य व्यसन होतं, आमचं सगळं गेलं, पण मनातला व्यसन अजूनही जिवंत आहे, अजूनही जिवंत आहे. आणि तो जोपर्यंत आम्ही काढत नाही, दोनच डोळ्याने आपल्याला त्या 3 आहेत. आणि तुम्ही सांगा 2 किती? 2 डोळे आहेत. या 2 डोळ्याने आपण किती पाहतो? तुम्हाला 2 डोळे आहे, हे सगळे दिसून राहिले का नाही? 2 डोळ्यांना 2च दिसायला पाहिजे ना. या 2 डोळ्यांनी 2च लोक दिसायला पाहिजे, एवढे मोठे दिसायला नाही पाहिजे. कधी या डोळ्याचा मी विचार नाही केला, कधी वाणीचा विचार नाही केला. नियम आम्ही सांगायला लागलो, स्वतःच नियमात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मी तुम्हाला आग्रह करेन, कारण लग्नाच्या वेळेस जेव्हा आखरीचा मंगलाष्टक होतो
त्यावर शेवटचा शब्द काय म्हणतात? तुमचं लग्न झालं की नाही? झालं आहे ना? 5व्या मंगलाष्टक शेवटचे जो होते प्रत्येक आता सुरुवात म्हणजे जो पहिलं मंगलाष्टक आहे तिथून सुरू करा. मंगलाष्टक झाल्यावर काय म्हणतात? सावधान म्हणतात ना. तुम्ही मार्गात आले तेव्हा सावधान म्हटलं की नाही कोणीतरी? सावधान राहा, विकारात जाऊ नका, व्यसनात जाऊ नका, सावधान राहा असं म्हटलं की नाही? लग्नाच्या वेळेसही सावधान हा शब्द म्हटले जाते आणि मार्ग घेताना तिथेही सावधान आहे, तिथेही हा सावधान हा शब्द वापरावा लागते. तेव्हा माणसामध्ये थोडा परिवर्तन होते. शरीराचे व्यथा तर डॉक्टर नाही बरे होते, नाही होत का? मोठे मोठे रोग होतात, ऑपरेशन होऊन जाते, चांगला होऊन जाते. पण या मनाला जर रोग लागला तर डॉक्टरच्या बापाची हिंमत नाही की या मनाचा रोग तो काढून टाकल. आणि मनाचा रोग या शारीरिक रोगापेक्षा मोठा भयंकर असतो. याला एक वेळा जर विकार येऊन गेला, या हाड मासाचा शरीर घेणारा माणसाला जर विकार आला, टेन्शन आला तर स्वतःचा हाताचा चाकू स्वतःच्याच पोटात टाकतो. जिवंत राहणं पसंत करत नाही. आपण मार्गात आहोत. एखाद्याने तुम्हाला विचारलं की तुम्ही मार्गात किती वर्ष झाले, आणि आपलं उत्तर निघालं की 10 वर्ष झाली. त्याने जर आपल्याला प्रश्न विचारला की 10 वर्षात किती पोहोचला, चालायला लागलास मार्गाने तर किती किलोमीटर गेला असं तुमच्याजवळ आहे का उत्तर? तुम्ही उत्तर देऊ शकणार? एक शेतकऱ्याकडे पहिले काही तेल काढण्याची चक्की नव्हती, तो एक बैल उठायचा आणि घाण्यानं तेल काढायचा. तुम्हाला समजते ना घाणा काय म्हणतात तेलाचं? तुम्हाला समजते ना? या खेडे गावातही कसं त्यांना अलशी टाकलेल्या घाण्यामध्ये सकाळी 6 वाजता बैल जोतला, सिंगल, डबल नाही, एकच, आणि तो घाणा फिरायला लागला. तेवढ्या दुसरा कास्तकार मग त्याच मार्गाने जातो. त्याने विचारलं तर त्या धर्माला म्हणजे बैल मालकाला नाही विचारलं, बैल बाबाला विचारलं. केव्हा तो पाहून गेला, घडी पाहिली, 6:15 वाजले होते. नंतर तो आपल्या शेतीवर गेला आणि मग 6:15 वाजता वापस आला. वापस आल्यावर बैल बाबाला विचारते, बैल बाबा तुम्ही सकाळी 6:30 वाजता चालले, आता 6 वाजले म्हणजे 12 घंटे झाले, पोहोचले कुठं? पोहोचले कुठं? बैल बाबाने उत्तर दिला, जिथून सुरुवात झाली होती तिथंच. 6 वाजता जिथून सुरू केली होती ना, तिथंच पोहोचलो 6 वाजता. आपल्या इथं तसंच झालंय. जिथं आधी होतो तो सापडला नाही, अनादीमध्ये येऊन बसलो. बाकी सगळंच काही समजलं ईश्वर सोडून. स्वार्थ समजला, लोभ समजला, परिवार समजला, धर्म नाही समजला. धर्म समजला असेल तर कर्म नाही समजला. देव काय करणार मला हे सांगा. प्रत्येक माणसाचा वेगळा देव आहे का? तुम्ही जेवढे बसले या ठिकाणी या सगळ्यांचा वेगवेगळा देव आहे का एकच आहे? एकच आहे ना. तुमचं आमचा सगळ्यांचं इथे सगळे बसले आहे, कोणी धरा भरून नाही मानवानी, सगळ्याचा एकच आहे. या एक मध्ये अनेक टिकू शकते का? अनेक टिकू शकते का? एवढंच या प्रश्नाचं उत्तर द्या. एक मध्ये अनेक टिकू शकते. कबीरदास साहेबांनी म्हटलं होतं, ब्रह्मा मर गए, विष्णू मर गए, शिवधारी कोटी न कोट, कन्हैया मर गई, रैयत रही बिचार. सगळे जाणार आहे, तुम्ही आम्ही सगळेच. हा मार्गाचा रस्ता जर समजला नाही आणि वाट चुकली
ताभात त्याच ठिकाणी जाईल. म्हणून कबीरदास साहेब म्हणत होते, ब्रह्मा मर गए, विष्णू मर गए, शिवधारी कोटि न कोट कन्हैया मर गए, रयत रही विचार. म्हणून मी तुम्हाला आवडतो ही सुंदरता एक दिवसाची आहे. आणि ही सुंदरता एक दिवसाची जर आम्ही वर्षासाठी नेली नाही, या सुंदरतेचाही कोणताही अर्थ राहणार नाही. काय म्हणणार आपण, कार्यक्रम चांगला झाला एवढंच म्हणणार ना. सगळा याचा आयोजन झालं, आपण आपल्या घरी गेलो, मग कोण कोणाला बोलायला म्हणजे ते नाही बोलतो, कोणीच नाही बोलणार. आपण एक आहोत आणि आपला देव नेक आहे. आपण एक आहोत, आपला देव नेक आहे. देवाकडे जर नजर वाईट गेली तर मग आपण एक राहणार नाही, आपण अनेक राहू. आणि या अनेकामध्ये देव याची आधीही आपण निवडला होता. वैद्य निवडले, देव निवडला, तांत्रिक मांत्रिक निवडले, कुठे काही जमलंच नाही, ते इथं जमलं. आता जमलंच आहे. इथं दोन प्रकारचे रंग असतात. एक रंग पाण्यानं किती लगडून काढण्याचा प्रयत्न केला तर तो निघत नाही. आणि एक रंग असते डुप्लिकेट, त्याला जर एक वेळा कपडा पाण्यात टाकला आणि पिळला तर भरभर 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 भरभर. आणि याचा देही, याचा डोळा जायचा कुठं आहे, इथेच ना. चांगलं काय वाईट काय इथंच भरायचं आहे, इथंच संपवायचं आहे. याचा देही, याचा डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. आपण आलो आपल्या गावला, प्रवासी बनूनच या ठिकाणी आलो. देवाने इथेही पाठवलं आहे, जन्म दिला, आता प्रवासी बनूनच आपण आलो. चल उड़ जा रे पंछी के ये अब देश हुआ बेगाना. सगळे जण धर्मी कर्मी जे काही असते जायचं आहे तर याचा मार्ग तर आपल्याला समजला, तर जाण्याचा मार्गही आम्हाला सुलभ करावा लागला. जाण्याचाही मार्ग सुलभ करावा लागला. कारण देवाची नगरी दूर आहे. प्रभु तेरी नगरी है दूर, इन्हें कैसे लाओ बाबा, इन्हें कैसे लाओ बाबा, द्वारे कैसे आओ, हो गया मजबूर. प्रभु तेरी नगरी है दूर, हो प्रभु तेरी नगरी है दूर. देवाची नगरी दूर आहे, ती जवळ झाली पाहिजे. आत्ताच आपल्या मोठ्या ताईने सांगितलं मार्गदर्शन, कधी विचार केला नव्हता की हा दिवस जीवनात येईल. आणि या बाया ते संतांनी सांगितलं आहे, कल का नहीं भरोसा 12 बरस क्या सोचे. उद्याचा भरोसा नाही, 12 वर्षात काय सोचणार. इकडे एका कार्यक्रमात गेलो होतो, वास्तुकाचा कार्यक्रम होता, शेवकाच्याच घरी होता. मकान बांधलं होतं, मोठं सुंदर मकान बांधलं, मोठं मकान बांधलं. त्याला 2 लेकरं होती. पण ते बांधणी जी केली तर समोरच्या हालपासून तर किचन पर्यंत बिलकुल भिंत मधात, अर्धा इकडे ना अर्धा इकडे. कार्यक्रम झाल्यानंतर भाऊला विचारलं, भाऊ म्हटलं तुम्हाला तर एका दरवाज्यानं काम होतं, ते 2 कशाला लावले. म्हणे 2 पोरं आहेत ना म्हणे, मला 2 पोरं आहेत म्हणे. या 2 पोरासाठी ही व्यवस्था केली आहे म्हणे. हा मूर्खपणा याची शहाणपणा.
तुम्ही सांगा ना, कोवड्या वयाच्या लोकांना घरची मोठी माणसी हे सांगतात, परखे माणूस गेल्यानंतर ही सांगतात या 2 पोरासाठी करून ठेवलेलं आहे. आता लेकरं ऐकून, हे लहान लेकरं ऐकतात ना, लहान जे काही आपण सांगत असतो त्यांना ते लवकर कॅच करतात. मोठे नाही, आपण मोठे झाले तर बाबाचं ऐकतो का? मोठं झालं ना, लेकरं खानदारी एवढी झाली की मग आई बाबाचं काही ऐकत नाही. लहान आहेत, चांगलं आहे, लहान आहे ते चांगलं आहे, सगळे आनंदानं राहतात, सगळे खुश राहतात. पण तेव्हा ती खानदारी एवढी झाली की मधातच म्हणते कटकट 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 सुरू होते. मेले लेकरं एवढीच आहेत, मला वाटतं एक 6 वर्षाचा आणि एक काही 8 वर्षाचा असेल तेवढेच. म्हणजे ते व्यवस्था तुम्हाला आधी करता, मग नंतरही करता आली असते. आता तुम्ही मला सांगितलं, तुम्ही तर गावात पेरणीच पेरली असं सगळ्यांना, 2 पोरासाठी करून ठेवलं, 2 पोरासाठी करून ठेवलं. किती असे लोक आहेत? हात वर करा बरं, हात वर करा. किती असे लोक आहेत की लहान पोरं तुम्हाला 2 आहेत, धन संपदा खूप आहे तुमच्याजवळ, पण तुम्ही नेहमी ही चर्चा करतात. पाहुणे आले, कोणी मित्र मंडळी आले, 2 आहेत करून ठेवलं, 2 आहेत करून ठेवलं, 2 आहेत. असं करणं करता करता हे 2ही मोठपणी चालले जातात आणि 2च्या अनुपस्थितीपणे बापाचा प्राण जाते, तर शिडी घुसलाली सोडली. मार्ग समजला, साईट नाही समजली, साधना समजली. साधना आम्ही असा घर करून बसतो साधनेला. सकाळी आंघोळ घाला, पूजापाठ करा, प्रणाम करा, बस झाली आमची साधना. पागल होते आमचे पूर्वज, जंगलात जाऊन साधना करत होते देवाची. ते पागल नव्हते, पागल आम्ही झालो. साधना करायची ते जंगलात जाऊन. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री वयाच्या 13व्या वर्षी घराच्या बाहेर निघाला. वयाच्या 13व्या वर्षी. ज्ञानेश्वराची आई वडील वयाच्या 14व्या वर्षी समाजाच्या दुर्घटनेनं, त्रासानं त्यानं या लोकातून वर जावं. वरून आम्ही खाली आलो. मार्ग हाती मिळाला, मार्गातले संस्कार मिळाले, पण विकृती बाहेर गेली नाही. माझं आताही म्हणणं आहे, विकृती घेऊन तुम्ही जर जात असाल तर ही डगर खूप लांब दिसेल तुम्हाला. भगवंताची डगर जी आहे ना, खूप लांब आहे. खूप लांब. लांब जरी असलं, आम्हाला असं भास होतो की बाबा आमच्या रक्षणाला, आमच्या बापाचा नौकर आहे तो, 1 ना आम्ही 1000 कोणाकोणाचं पाहिजे. सूर्य एकच आहे ना, मोजता येते का सूर्य? सूर्य हा मोजता येते, एक आहे का? आई मोजता येते ना, सूर्य एकच आहे ना, आपलं डोकं एकच आहे ना. मला हे सांगत तुम्ही, डोक्यावरचे केस कधी मोजले का? किती आहे डोक्यावर? नाही मोजता. देव एक आहे जरी म्हटलो आपण, पण आपल्या विकारांना तो अनेक रूपात काम करतो, अनेक रूपात. जशी शरीराला सवय पडली तो तसंच काम करत राहतो. जरी त्यांनी आज आमचा बदला घेतला नाही तर भविष्यात घेईल. भविष्यात. म्हणून या व्यासपीठावरून बाप हो तुम्हाला सांगत आहो मी, आमचं आयुष्य कमी आहे. जगलो तर जगलो आम्ही, काय मला स्वतः 75 बोलावून घेतली आहे. तुमचं आयुष्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. देव समजला तेव्हाच अगरबत्ती लावली होती, तेव्हाच मी बेलो होतो. आता मला बराचशी गरज नाही.
तेव्हाच अगरबत्ती लावलीने पहिला शब्द माझ्या कानी पडला, त्यावेळेस मी मिळालो. म्हणून या मालकाने जीवन मला ठेवलेलं आहे तुमच्या सेवेसाठी. जबरदस्ती नाही करणार तुम्हाला, तुमच्या जवळच आहे. तुम्हाला काय ठरवायचं आहे ते ठरवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही पदासाठी हपापलेली बनू नका. कोणतेही पद असो तुमच्याकडे, त्याला आपली जागीर समजू नका. आज आमच्या जवळ आहे, उद्या त्याच्या जवळ आहे. आधी मनमोहन सिंग प्रधानमंत्री होता, आता मोदी झाला. या धारावरती या माणसाला 5 वर्षाची सत्ता प्राप्त होते, 5 वर्षानंतर गडबड घोटाळा. पदावर जो विराजमान झालेला आहे आमचा इष्ट, त्याच्या शरण जा. अकाल मृत्यू टळून जाईल. अकाल जो मृत्यू येते टळून जाते जेव्हा मी शरण जातो. वेगळं वेगळं काम त्याला करू देऊ नका. तो तुमचा इष्ट आहे, एक संघ कर्णधार, त्याचे हात पकडून चालला. ते सगळे कामं जडून चांगले होऊन जातील, एक पण काम वाईट नाही होणार. एका कवीनं म्हटलं होतं, राम नहीं तू बन पाएगा, राम नहीं तू बन पाएगा, क्यों लेता वनवास रे जोगी जोगी, दो शब्दों का दास जोगी, दो शब्दों का दास रे जोगी. क्या तेरा विश्वास रे जोगी, क्या तेरा विश्वास रे जोगी जोगी, दो शब्दों का दास रे जोगी, दो शब्दों का दास रे जोगी. भर आई थी मन की आँखें, भर आई थी मन की आँखें, भर आई थी मन की आँखें, ले गए बहके आसरे जोगी जोगी, दो शब्दों का दास जोगी, तो दो शब्दों का दास रे जोगी. देखना इतना ऊपर जाओ, देखना इतना ऊपर जाओ, ऊंचा है आकाश रे जोगी जोगी, तो शब्दों का दास रे जोगी, तो शब्दों का दास रे जोगी. 2 शब्दाचे दास होते, एक चांगला आणि एक वाईट. जंगलाची वाट पकडली, राम म्हणता नाही आला तर 14 वर्षाचा वनवास चांगला होणार नाही. जीवन ईश्वराने दिलं आहे, त्याला सुखद अनुभव करा. जे चांगलं आहे तेवढं बसला, जे वाईट आहे ते सोडा. तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. मी माझ्याकडून, माझ्या भगवंताकडून, माझ्या माऊलीकडून, स्वतःकडून
तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. मी पण या ठिकाणी आलात आणि हा सुंदर आयोजन खमारी खपासून का बनतं, ख अंकापासून का बनतं, ख मारी आणि खपासून तर खरंही बनते ना, आहे का नाही. हे ईश्वराचं गाव आहे ना, हे खरं आहे, हे खरं आहे, पण याला खबारी म्हटले जाते. या ईश्वराच्या गावात आपण सगळे आलो, मी पण आलो, तुम्ही पण आलात, सगळ्याचं ऐकून घेतलं. त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी माझ्या बाबाकडून, माऊलीकडून, परिवाराकडून खूप खूप धन्यवाद देतो. वेळेअभावी मी माझं बोलणं याच ठिकाणी थांबवतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना एक वेळा प्रणाम करतो. आई, ताई, बालगोपाल या ठिकाणी आलात, तुम्हालाही प्रणाम करतो. या गावच्या ज्येष्ठ भक्तांनी या आयोजनासाठी खूप मोठी मदत केली, त्यांनासुद्धा प्रणाम करतो. आणि हे साऊंड सर्व्हिस आणि हा पेंडॉल देवाचा मंदिराचा खूप चांगला बनवला. कारण मी काल मोबाईलवर पाहिले तेव्हाच म्हटलं की सुंदर व्यवस्था आहे आणि जे तर सुंदर आहे, बंदर नाही, तेव्हा सगळेच कामं सुंदर होत असतात, आहे ना. एखादी माकड जर येऊन गेला मधात तर मग काही होणार नाही, गडबड होऊन जाईल. हे साऊंड सर्व्हिसवाल्यांना जी त्यांचे अभिनंदन करतो. जे पेंडाल आहे, डेकोरेशन भाऊ असतील त्यांचंही अभिनंदन करतो. पाहुणे आले त्यांचंही अभिनंदन करतो. मी आपल्या मनाला विराम देतो. नमस्कार. जीवन बनून जाईल, संपूर्ण जीवनावश्यक मार्गदर्शन आम्हाला केलं, याबद्दल मी आपला परत खमारी भाषातर्फे सर्वांतर्फे एकदा आभार व्यक्त करतो. आणि ओम बाबा व सद्गुरू माऊली आणि गुरुआई यांच्या येण्याने खमारी ही पावन झाली. सद्गुरू माऊली आणि गुरुआईच्या मार्गदर्शनाने आम्हा दिशा मिळाली. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आणि आभार प्रदर्शनाचे काम आमचे चेतन भाऊ वाघाळे हे पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. बुद्धिविधाता ओम भगवान बाबा हनुमानजीला प्रणाम. पूजनीय सद्गुरू माऊलीला प्रणाम. उपस्थित या ठिकाणी बसलेले सर्व ईश्वराचे भक्त तसेच सेविका या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. तुम्हाला कळलाच असेल की मी उभा होत नाही, हलचल सुरू झाली आहे. हा शेवट नाही, अजून शेवट बाकी आहे. कोणी घाई गर्दी करू नका. उत्तम सोय आहे. ज्या महाप्रसादासाठी आपण लोक धडपड करतो, भरपूर खमारीवासियांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. कृपा करून तुम्ही मंडपात शांत बसा. आजच्या या कार्यक्रमाला सर्वप्रथम जगतपिता ज्यांच्या प्रेरणेने, कृपेने, आशीर्वादाने हा एवढा मोठा महासंमेलनाचा कार्यक्रम पार पडला, असे आपले सर्वांचे ओम भगवान बाबा हनुमानजी यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या समोर आताच पूजनीय सद्गुरू माऊलींनी ज्ञानगंगा आपल्या समोर ठेवली. ह्या अंधकारमय जीवनामध्ये कसा प्रकाश पडेल, सूर्याचा प्रकाश हे प्रत्येक कुटुंबात कसं लखलखित होईल आणि हा माणूस ईश्वराच्या कृपेने कसं चमकेल, याच्यासाठी सद्गुरू माऊलींनी आता चांगल्या प्रकारची ज्ञानगंगा आपल्या समोर ठेवली. अशा या आपल्या सर्वांच्या पूजनीय सद्गुरू माऊलींचा सुद्धा आभार मानतो. गुरुवाही यांनी सुद्धा आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्यांनी सुद्धा आपल्या मुखाद्वारे
समाजाला महिलांना कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, कशा पद्धतीने ह्या संसारामध्ये संस्कारित झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी सुंदरसं असं मार्गदर्शन केलं. अशा आपल्या गुरुआईंचे सुद्धा मी आभार मानतो. या व्यासपीठावर उपस्थित, कारण की वेळ बराच झाला त्याच्यामुळे मी पूर्ण आपल्या कार्यकर्त्यांचं नावं घेऊ शकणार नाही, की उपस्थित आमचे ओम परमात्मा एक संघटनेचे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले, त्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. विशेष बाब की आमच्या ताई नलिनी ताई काळे, सरपंच ग्रामपंचायत खमारी, ह्या मला मोठ्या खूप टॅलेंट, महिलांपैकी टॅलेंट सरपंच वाटतात. की ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी जी जी मदत पाहिजे, आपण बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम घेतो, याच्यापेक्षाही मोठे मोठे कार्यक्रम घेतलो आपण. डिसेंबर महिन्यामध्ये सुरतला कार्यक्रम झाला, गुजरातमध्ये 2nd नंबर पवनीला झाला, आणि हा आपला तिसरा, लगेच 11 दिवसांनी हा कार्यक्रम झाला. आम्ही या कार्यक्रमाच्या भोवतालच फिरत आहोत. नलिनी ताई काळे, सरपंच बाई ताई यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे. की कोणत्याही गावातील जे बिचारे गरीब सेवक आहेत त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास दिला नाही. त्यांनी जे जे जमते आहे तेवढी मदत त्यांनी आपल्या परीने परिपूर्ण पार पाडली. या ठिकाणी लाईनचं प्रॉब्लेम होतं, सिंगल फेस लाईन होती. आम्हाला विचार आला होता की बा या ठिकाणी आपण प्रत्येक कार्यक्रमात आपण सबमिटर घेतो, पण या ठिकाणी तशी अडचण पडली नाही. आमच्या नलिनी ताईंनी सर्व अधिकाऱ्यांशी बोलून ह्या विद्युतची जी आमची अट होती, अडचण होती, ती सुद्धा तिने शिथिल करून दिली. कोणत्याही प्रकारची अडचण भासली नाही, आणि या ठिकाणी त्यांनी 3 फेस लाईन दिलं. हा आमच्या नलिनीताई काळे यांचा हा पराक्रम आहे. त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. त्याप्रमाणे रजनीश भाऊ बनसोड, जिल्हा परिषद सदस्य भंडारा. रजनीश भाऊ हे रजनीकांत सारखेच आहेत. आपण पिक्चर मध्ये पाहतो ना रजनीकांत, तशाच पद्धतीचे भाऊ आहेत. परमिशन साठी मी भटकलो नाही, कोणतेही सेवक भटकले नाही. खमारीचे फक्त एक सही मारली, परमिशन तयार झाली. म्हणजे रजनीकांत भाऊ आहेत की नाही. रजनीत जरी नाव असेल पण ते रजनीकांत सारखे चांगले भाऊ, आपले चांगले भाऊ आहेत. जिल्हा परिषद सदस्य भंडाऱ्याचे ते जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचं सुद्धा या भाऊंचं मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे बाळारामजी पवनकर, दंडमुक्ती अध्यक्ष खमारी, यांनी सुद्धा या कार्यक्रमाला चांगली मदत केली. त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आशिषजी लांजेवार, उपसरपंच खमारी, हे आमचे सर्व खमारीवासी. आमची खमारी काही दूर नाही, मी सुद्धा मुजबीचाच आहे. आपण सर्व जवळचेच परिचयाचे व्यक्ती आहोत. असे आमचे आशिष भाऊ लांजेवार, उपसरपंच, यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता मंडणगाव प्रभूजी फेंडर, सामाजिक कार्यकर्ते, यांचं सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे हितेशजी शेलोकर, सरपंच माटोरा, या ठिकाणी व्यासपीठावरती ते सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे गणेश साऊंड सर्व्हिस खमारी, हा एक माझ्या डोळ्यासमोर खूप मोठा टेन्शन होता. मी जेव्हा या ठिकाणी आलो,
भाऊ लोकांनी गणेश भाऊची साऊंड सर्व्हिस ठरवून टाकली. याच्या अगोदर शाळेमध्ये प्रोग्राम झाला होता तेव्हा थोडं डगबग झाली होती, पण आमच्या गणेश भाऊंनी ती कोणत्याही प्रकारची अडचण या कार्यक्रमाला भासू दिली नाही. बंधूंनो, हा ग्राउंड पवनीच्या कार्यक्रमावरून आलो आणि त्याच्यानंतर हा 8व्या दिवशी सिलेक्ट झाला हा ग्राउंड. आता हा कार्यक्रम गावामध्ये गावाच्या ग्राउंडवर होता. मला या लोकांनी तोच ग्राउंड दाखवला, पण जेव्हा हे आपले सेवक लोक यांना सांगितलं की शोभायात्रा कुठून फिरणार आहे मला दाखवा, जेव्हा मी त्यांच्या गाडीवर बसून जेव्हा गल्ल्यातून आलो तेव्हा मला हा ग्राउंड दिसला. तरी आमचे मित्रमंडळी होते, क्रिकेट क्लबचे मित्रमंडळी म्हणाले बा कार्यक्रम करा पण आमची पिच खराब करू नका. आमची क्रिकेटची पिच खराब करू नका. आमचे रितेश पवनकर भाऊ सुद्धा होते. अरे म्हणलं असं काहीच होणार नाही, तुमच्या पिचवर गड्डा पडणार नाही, देव गड्डा पडू देणार नाही, रितेश भाऊ गड्डा पडू देणार नाही, याची जबाबदारी रितेश भाऊ घेईल. तुमची पिच खराब होणार नाही, पण तुम्ही सपोर्ट करा, मदत करा. असे आमच्या त्या क्रिकेट प्रेमी भावांनी सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट दिला आणि हा एवढा मोठा ग्राउंड त्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्या क्रिकेट प्रेमीवासियांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे रितेश पवनकर गणेश साऊंड सर्व्हिस खमारीचे मालक आहेत गणेश भाऊ, यांनी सुद्धा या वेळेला कोणत्याही प्रकारची हाचकीच केली नाही आणि व्यवस्थित कर्णमधुर आवाज, सुसंगीत, स्वरसंगीत, व्यवस्थित साऊंड सिस्टीम लाईटच्या प्रकाशामध्ये हा सुंदरसा कार्यक्रम त्यांनी या खमारी गावामध्ये करून दाखवला. समोरचे कार्यक्रम होतच राहतात, समोर सुद्धा होतच राहतात गणेश भाऊ, विचार करायचा नाही. याच्यानंतर सुद्धा कार्यक्रम होत राहतात. ते कार्यक्रम सुद्धा चांगले झाले पाहिजे. ज्या पद्धतीने हे कार्यक्रम तुम्ही आपल्या मदतीने सहकार्याने सजवला तशाच पद्धतीने ते सुद्धा कार्यक्रम झाल्या पाहिजे, सजले पाहिजे, असे आमचे रितेश पवनकर भाऊ गणेश साऊंड सर्व्हिस खमारी डेकोरेशन मंडप डेकोरेशन यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या कारथा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर, सर्व त्यांची टीम यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे माझ्याकडून जर काही वाचण्यामध्ये काही सुटलेले असतील, व्यासपीठावरचे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावरती पाहुणे मंडळी यांचं सर्वच पूर्ण व्यासपीठाचं सर्वांचं आभार मानून आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. परंतु यानंतर आपल्याच बालिका आहेत, जेवणासाठी कोणीही घाईगर्दी करू नका. भरपूर आमच्या खमारीवासियांनी बरीच काही मदत केलेली आहे, सेवकांनी मदत केलीच, पण अनेक लोकांनी सुद्धा मदत केलेली आहे. तुम्हाला भोजनामध्ये कोणतीही कमतरता पडणार नाही याची हमी मी घेतो. कोणतीही कमी पडणार नाही, खमारीवासी लोक घेतील हमी. पण तुम्ही शांत बसा, जेवढं शांत बसाल तेवढंच महाप्रसाद व्यवस्थित मिळेल. म्हणून तुमच्या समोर हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपल्यानंतर छोटस एक नृत्य गीत आहे, ओंकार स्वरूपा नाथाच्या सद्गुरूच्या नाथा असं काहीतरी आहे. हा नृत्य गीत तुमच्या समोर सादर होईल. त्याच्यानंतर आमची खमारीची टीम सुद्धा बसलेली आहे, हे सुद्धा कार्यक्रम सादर करतील. म्हणून त्याच्याकरता व्यवस्थित याच ठिकाणी बसा. ज्यांना भूक लागलेली असेल ते त्या साईडला व्हा.